मी अशी छान तयार झाली. आता सर्व तयार होतं. 2 मिनिटं हिला घ्या. काय हंडी रावाची वारी द्या. काय पाहिजे हंडी रावाची. स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आज आमच्या घरी आहे माझ्या मुलीच्या लग्नाचा मांडव. फायनली आता दिवस आहे जवळजवळ. आज मांडवचा कार्यक्रम आहे आणि आम्ही छान तयार झालो आहे दोघं. तर तुम्ही बघतातच आहे, मी दाखवते पूर्ण तुम्हाला लुक तसा. एक मिनिट. मी अशी छान तयार झाली. आता सर्व तयार होत आहे, मी दाखवते काय काय तयारी झाली. सकाळपासून सकाळी लवकर उठले सगळे. 5 वाजेपासून उठलेले, सगळी तयारी केली. आंघोळी सगळ्यांची झाला. आता 8:30 वाजले आणि इकडं गडबड बी चालू आहे. सगळी बडबड आवाज येत असेल. आता मी तयारी दाखवते काय काय केली ते. घर आता सजवलं आहे. साईडला 2 आता हे छोट्यासंच रांगोळी काढल्या आणि हे वरती असं तोरण. छान मांडूचा दिवस. आता सगळे बसलेत. हे आमचे जावई समोर, हे जेठ नंदोई दोघं हाय करा. ते छान घर सजवलं इथे. आणि आता इथं पूजेची तयारी मी काढून ठेवलं. आता ब्राह्मण आले का मग सुरू करू. यशू माझा, यशू तू तयार व्हायचं बाकी ना. झालं. आत्या आत्या माझी तयार झाली. माझ्या मोठ्या नंदबाई तयार झाल्या. हाय. या जेठाणीबाई तयार झाल्या. माझ्या लहान नंदबाई तयार झाल्या. हाय. माझी सम्या हाय का. हे बाई सगळे तयार झाले. ज्योती पण छान मस्त तयार झाली आहे सगळं आवरून. हां ज्योती नाश्ता घेऊन घ्यायचा. नाश्ता घ्या सर्वांनी. नाश्ता घ्या. ह्या माझ्या काकू छान तयार झाले. ज्योती मस्त सगळे एक एक तयार होत आहे. ही माझी वैशू माझी भाऊजाई आहे. मस्त तयार झाली ती पण. हे आमचे फ्रेंड्स तुम्ही ओळखतातच. हाय करा नसते. हाय तर करा. समोसा हाय. हाय समोसा हाय खाऊन घ्या. हे माझे बापू वडील माझे पप्पा. आजी नाश्ता करते आता. सगळे निघाले आता मांडव आणायला. नाश्ता वगैरे झाला नंतर मग आम्ही खाली गेलो. गाडी बैल आलेच होतं मांडव नेण्यासाठी. तिथं मग जाऊन पहिले ते जे गाडी बैल चालवतात त्यांची पूजा केली. गाडी बैलाची पूजा केली. मी पूजा करून झाल्यानंतर मग 5-6 वाजताने पण पूजा केली. पहिल्यांदा ज्योतीने, नंतर माझ्या आत्याने. नंतर माझ्या लहान नणंदबाई प्रतिमा माईंनी केली. ही पूजा आता जेठाणी त्यांनी पण करून घेतली. पूजेनंतर मग प्रज्ञाने छान बैलगाडीवर बसून छान फोटो काढला, व्हिडिओ काढला. मग आम्ही निघालो देव आणण्यासाठी. देव आणण्यासाठी आमची कापडण्यांची जोडी लागते म्हणून आमच्या विजूताई आणि बापू हे दोघं गेले.
मिरवणुकीत पण आम्ही नाचण्याचा आनंद घेतला. नंतर आम्ही पोचलो सोनाराकडे. तिथं मग 5 सवाष्णींनी पूजा करून घेतली. अरे मग दोन्ही यांना काय सर्व जोडीने पूजा केली आणि छान उखाणे पण घेतले. नाव घेते तुमचा सर्वांचा मान तुझं नाव घे वाचा तुम्ही घ्या घे पण भाजीत त्यांना पूजा करायला त्यांना भाजी बेटीची विजया माझ्या प्रीती. नाही ना काही येऊन चाकवत दिया दर्द दिया विजय पकड़े साथ लाया. दिल दिया दर्द दिया विजय को पूजा पकड़े करते साथ आपले लाया. दिया दर्द दिया ऐसा. घे पटकन घे. तू पण नाव ज्योती नाव घे. पाठ करायला गेले कोण नाव अरे त्याचे मोबाईल धर जा सहा पटकन बघायचं. तेच मी पटकन हा नाही टेन्शन नाही लेणे काय. आज आपलं काम चालू. नवरीसाठी चापा बोले ना चालू दे. अरे मी आहे ना सवाष्णी झाले तर चालेल. मी आहे ना जोडी बॉस असं काही नाही पाहिजे 5 सवाष्णी पाहिजे. 2 मिनिटं हिला घ्या. ती ताट ती पण समूला घ्या. ए समडी ये समूह पूजा करून घ्या. मग ते कोण करेल? मी करते ना. सगळ्यांना हळदी कुंकू पण लावून देऊ आपण. मग लाव टाक ना बेटा. देवाला सांगा सगळं व्यवस्थित सुरळीत पार करू द्या. काय बोलायचं असतं कार्य सगळं व्यवस्थित होते. सगळं देवच करतो आपला. देवच करतो इकडे बघा. ऐ स्वाती सर बघा. आहे ना ऑलरेडी. ठेवले तुला तुला नाही टावेल तो. नाही नाही. असं कसं काय देव घेऊन जायचे ना. जे उजवण्यासाठी देव टाकले होते ते सर्व देवांची पूजा करून घेतली. मग आम्ही देव घेऊन निघालो. आता देव घेऊन जाण्यासाठी आमची जावई आणि माझी पुतणी हे घेऊन जाणार आहे आता. देव नंतर मारुतीच्या मंदिरात पण गेलो. तिथं पण दर्शन घेतले. देवांची भेट घडवली. नाही मध्ये ठेव. कोणतेही काही विघ्न देवाचं तुम्ही फक्त सूप लावा. धर आणि हे बघ पाणी सुपारीची पूजा करता. स्वाती हात लाव गं. पाणी साखर आणलीच नाही का वाटीत? साखर आहे का? साखर मंदिरातनं आम्ही मग देव वाजत गाजत घरी नेले आणि तिथं सर्वांनी देव असं हातात धरून नाचले. मिरवणूक वगैरे झाली आणि देव घरात आणले. मग त्यांची छान ब्राह्मणा थ्रू पूजा झाली.
गुरुज एक लावून दिलं ना त्यांनी म्हणून मग असं दोन. मग नंतर गुरुजींच्या हस्ते माझी नवराई, माझी प्रज्ञा आणि जावई यांनी लेकीकडनं पूजा करून घेतली बेळमातनीची. ते आम्ही दरवाजाच्या बाहेरच आमच्या एंट्रीला ठेवलं होतं. नंतर मग माझ्याबरोबर 5 सवाष्णींनी पण बेळमातनीची पूजा करून घेतली. त्याच्यात पाणी टाकलं. लक्ष्मी नारायणाचं स्मरण कर. ओम श्रेष्ठ ते लक्ष्मी देवज्ञा वपुरात्रे भाषवे नित्यदानी रूपवशोका. अजून कोण आहे? तो भरून द्या. तो माठ पण भरा. त्याला पण गंध लाव. चारी बाजून येतात. तो मुहूर्तमस्तु. बेळमातनीची छान पूजा झाली. नंतर मग घरात आलो आणि नवराईचं लग्न, देवांबरोबर लग्न लावतात तसं आम्ही घरात लग्न लावलं. जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगला. आरती करून सोडवा. काय रे कुवारा पोरगा टाक. काय कुवारा पोरगा. कुवारा पोरगा. मंगलाष्टक वगैरे झालं सर्वांकडनं. मग दक्षिणा घेतल्या म्हणजे आहे रूपात. आणि नंतर मग गुरुजीं थ्रू देवांना पत्रिका दिली. करून इष्टदेवता, कुलदेवता, आराध्य देवता, विवाह कार्य. चला आता 5 पावले करून घ्यायची. पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर परत देव हातात घेऊन सर्व नाचले. जोडा जुगून बसलेत सगळे जोड्यांनी. मांडवाच्या दिवशी नंतर जोडा जुगून बसले. सर्व जोड्यांना 5 जोड्या आणि धनगराची जोडी सर्वांना हळदी कुंकू दिला, ओटी दिली. मग सर्व जेवायला बसले. या सर्व ज्या जोड्या बसतात त्यामुळे थोडं त्यांच्या ताटातला असा घास काढतात. सर्व पदार्थ जे आपण जेवायला ठेवलेले ते. आणि मग आम्ही अशी वारी मागतो. मांडवचा कार्यक्रम खूप छान झाला आणि आता सगळं जेवण वगैरे पण झालं. आता आम्ही चेंज करून घेतो कारण संध्याकाळी आहे मेहंदीचा कार्यक्रम. मेहंदीचा कार्यक्रम तुम्हाला तसं दाखवतेच. आता सगळं काढून घेते. जर मेकअप केला आता संध्याकाळी परत वेगळा मेकअप राहणारच आहे. चला परत भेटूच आपण पुढच्या वेळेत.